रामकृष्ण हरी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी वेसावकर या यूट्यूब चॅनलवर. बघू शकता किती अंधार आहे. जरा आम्ही लेट झालेलो आहे, 10-15 मिनिटाचा फरक. 5:20ला आम्ही निघालेलो. आता 5:30 वाजलेले आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे वाकीतून. वाकीतून आम्हाला जायचं आहे फलटणला. तर भेटूया पुढेच. बघू शकता किती अंधार आहे. 5:30 वाजलेले आहे घडीलात. रामकृष्ण मोनीश भाऊ, रामकृष्ण हरी. रामकृष्ण. कसं वाटतंय आपले रोड बघा. आपल्या असे मुंबईमध्ये पण रोड बघायला भेटणार नाही. इथे एक छोटासा गाव आहे वाकी. बघा कसं सुंदर झाडं वगैरे लावलेली आहे. मोनीश भाऊ, रामकृष्ण हरी मित्रांनो, रामकृष्ण हरी. बघू शकता एकदम चांगलं वातावरण आहे. ऑक्सिजन सुद्धा इथे चांगलं आहे. सगळं व्यवस्थित आहे. आता वाजलेले आहे बहुतेक 6:30. आता आमचा नाश्ता येणार आहे. आता थोडासा नाश्ता करू आणि आपल्या वाटचालीस परत सुरुवात करू. मजा करत राहायचं, हसायचं, नाचायचं, खेळायचं आणि चलो. दिंडी पूर्ण करायची तर मजेतच करायची. रामकृष्ण हरी. मस्त पोचलेलो आहे. बघू शकता नाश्त्याला. जनन मामा लवकर आयला. रामकृष्ण हरी. 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 चायचं टाइम झालेला आहे. बघू शकता सागर मामा आलन. सागर मामा शिऱ्याचा घ्या एक डायलॉग घेऊ. काय डायलॉग आहे बा. डायलॉग वाला आपला आहे प्रफुल्ल द ब्लॉगर. रामकृष्ण हरी माऊली. बघा, श्रीमंत मित्रासोबत वावरताना गरीब मित्र दुर्लक्ष नाही झाला पाहिजे आणि गरीब मित्रासोबत वावरताना श्रीमंतीचा आवाज नाही आला पाहिजे. बोला रामकृष्ण हरी. झालेला शिरा. आता आपण शिरा खातो ना, बरोबर ना. शिरामध्ये काय काय दिसते? बदाम, काजू, मनुके. पण ज्याच्या मुले शिरा गोड आहे ती साखर दिसते का? साखर दिसते आपल्याला नाही. म्हणजे अशी आपल्या आयुष्यात पण अशी गोड माणसं असतात ती आपल्याला दिसत नाही. ती गोड माणसं आपण ओळखायला शिका, आपलं आयुष्य घडेल. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हे बटाटा पोहा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पोहे खावायला या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हा? रामकृष्ण हरी. यतीश. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. नाश्ता आमचा झालेला आहे. मस्तपैकी शिरा खालेला आणि पोहे खालेले आहेत. थोडासा चाय वगैरे पिलेला आहे. सगळ्यांना एनर्जी भेटलेली आहे. आता जाऊया आपण आपल्या वाटचालीवर. ते आपलं मुक्काम असेल कुठे आहे?
जिंती मार्गे पहिला जायचं आहे, नंतर त्याच्या तिथे ना आपण चाय पाणी करून नंतर डायरेक्ट पलटण. रामकृष्ण हरी. चाय पाणी करून ना जेवण करून काय रोड बघा, एवढे कष्ट. रामकृष्ण हरी. सर्वांचे कष्ट दुःख होईल सर्वांचे नष्ट, कारण की पाठीशी आहे माऊली, तीच आम्हाला देते आहे रस्त्याला सावली. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तुम्ही रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पहिला बावटा. हा रोड एक शॉर्टकट रोड आहे, डायरेक्ट जिंतीला जाणारा. हा तुषार भाऊनी आम्हाला पहिल्यांदा दाखवलेला व्यवस्थित जाणारा रोड आहे. सर्व सुखरूप जाणार. आपली माऊली मागून येत आहे सर्व. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आमचा जरा कॅप्टन जरा खतरनाक आहे आजचा. रामकृष्ण हरी दादा. नाथ अनाथांचा विठेवर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. बावटा बोटीला आईचे नावाचा, जसा अर्जुनाचे रक्ताचा न बावटा मारुतीचा. न मावटा मारुतीचा. चला भेटा पुढे शेतामध्ये डायरेक्ट. रामकृष्ण. रामकृष्ण. आज बावटा सुद्धा आलेला आहे, शेवटचा बावटा सगळं. माझे कपडे राहिले त्याच्याबद्दल मला क्षमा करा. माझी चला बाकीचे भरपूर लांब दिसतात आहे. चला आता शेवटी आपणच आहे. चला जाऊ. व्यवस्थित आहे, सर्व फिट आहे, हिट आहे. चला आता जाऊया आपल्या पुढच्या वाटचाला शॉर्टकट मध्ये. शॉर्टकट मारू, कारण की एक पल्ला आपला वाचतो, म्हणजे एक दिवसाचं आपलं चालणं वाचतं. तसा हा रोड आहे. त्या रोडने आता आज आम्ही जाणार आहेत आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. रामकृष्ण हरी. वासुदेव हरी. काय बोलते विराज भाई, रस्त्याला जिप्सी आहे, थोडीशी नेणार का इथून? जंगली जिप्सी आहे ही. आपल्या बायकांना गाल्या देते नी नेली ते. ही बघ, व्हाईट व्हाईट आहे, व्हाईट व्हाईट एकदम. आणि काही फिरतात जिप्सी साठी कावडं ते या करतात. असते असते असते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण ओढ मनी होती आषाढी वारीची, पायी पायी धरली वाट पंढरीची. माय बापा कृपावंता देवा दीन दयाळा. माय बापा कृपावंता देवा दीन दयाळा. रामकृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. आता 7:45 वाजलेले आहे. आता आपला दुसरा पुण्यांदा, आता थोडासा नाश्ता होईल, चाय पाणी ते करून आपण जाऊ आपल्या वाटचालीस. कसे आहे का 2 शब्द. माणूस पाळला, कितीही जवळ पाळला, ज्या ताटात जेवतो त्याच ताटात खड्डा पाडतो. पालायचा तर कुत्रा पाडा, माणूस नका पाडू. कधी ना कधी माणूस पाठीमागे वार करणार. जवळचा माणूस आपल्या कमजोऱ्या शोधतो, नंतर वार करतो. माणसावर विश्वास ठेवू नका. चुकलं असेल तर माफ करा, आवडलं असेल तर लाईक करा. रामकृष्ण हरी. हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला चाय नाश्ता वगैरे झालेला आहे, सर्व एकत्र जमले आणि आता सर्व एकत्र निघतील. रामकृष्ण हरी. आता ठेवितो मी माथा देवा तुझ्या चरणाला. आता ठेवितो मी माथा देवा तुझ्या चरणाला. आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला. आलो रामकृष्ण मित्र. रामकृष्ण हरी माऊली. आता कसे 2 रस्ते आलेले आहे, बहुतेक पाचच्याला माहीत नसल्या कारणाने आपल्याला इथे थांबावे लागेल, कारण की आपल्यासोबत मुलं पण आहेत, म्हणून आपल्याला थोडंसं त्यांना सहकार्य करावंच लागेल. कारण की जर आपणच पुढे झालो, नवीन माणसांना घेऊन नाही चाललो तर
आपला व्यर्थ आहे आपण आपलं ते चालणं. बरोबर. म्हणून आपण इथे थांबूया जरा 10 मिनिटं. ते मागेच आहेत 10 मिनिटाच्या अंतरावर. कारण की 2 रस्ते आहेत म्हणून आपल्याला चुकामुक झाली तर परत बरोबर मागे जावं लागेल आणि परत त्यांना घेऊन यावं लागेल. म्हणून आम्ही इथे थोडी विश्रांती घेतो. चला भेटूया पुढे. रामकृष्ण. जय दादा. तर आपला केदार दादा आहे, जो आपल्याला सहकार्य करतो, रस्ते वगैरे आपल्याला सांगतो. रामकृष्ण वरिष्ठ वारकरी. रामकृष्ण हरी. काल आपण जेजुरीतून निघालो. काल आपला जेजुरीतून निघालो ते वाकीपर्यंत मुक्काम केला. वाकी हा ठिकाण या गाव कोणाला आपल्याला माहीत नसेल का की हा पालखीच्या रूटमध्ये लागत नाही. पालखी जाते मेन रोडनी आणि आम्ही थोडासा एक खाली वाकी घेऊन शॉर्टकट मारून फलटणला जातो. फलटण हा सर्वांना माहीत असेल म्हणून हा तुम्हाला सांगू इच्छितो. आता पुढचा आमचा मुक्काम फलटण इथे आहे. आणि मोनीश चिखले नाही मोनीश चिखले यांचे आभार मानितो की याच्या माध्यमातून आम्हाला हे सर्व व्हिडिओ फोटो व आमची जाण्याची वाट सर्व आपल्याला पाहायला मिळते, बघायला मिळते. आपल्याला चालण्यासाठी या पाया ढाटात टाकत असते नसते आपली धुनकीत असतो, पण तो त्याचे फोटो व सर्व रील करायचे असते. म्हणून मोनीश चिखले यांचे आभार मानतो. धन्यवाद मोनीश चिखले. रामकृष्ण हरी. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. हे बघा मुक्तेश आणि मी आम्ही पार्टनर आहोत. गेले 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली आम्ही चालतो एकत्र. मुक्तेशसाठी व आकाशलाही आमचा तहखाना भरलेला असते. हे बघ तहखाना जांभळं, ड्रायफ्रूट, पपई हे आमचा तहखाना भरलेला असते. आमचा तहखाना भरल्याशिवाय आम्हाला चालन होत नाही. आम्ही काही असो म्हणजे चालताना आम्ही ड्रायफ्रुट्स किंवा फ्रुट्स हे खातात आम्हाला. आम्ही कॅरी करूनच चालतो. कारण की पुढे काय मिळेल काय नाही त्याचा आपल्याला हे जरा पण नाही आहे, अंदाजा नसतो. कारण की इथे दुकानच नाही. गावठण एरिया आहे तर म्हटलं तर दुकानच नाही. आपला नाश्ता केला, चहा पाणी केलं की निघायचं आहे गावातून. तर पुढे आपल्याला काय नसलं, भूक लागली किंवा काय तर आपण ते कॅरी करून चालतो. जांभूळ बोला, पोपई बोला, सफरचंद अशी फळं, केळी वगैरे आम्ही घेऊनच चालतो. कारण की त्याच्यानेच आपल्याला एनर्जी भेटेल, पुढे काय भेटत नाही. म्हणून आम्ही हे सर्व कॅरी करतो आणि आमचा सुखाचा प्रवास आम्ही पुढे चालत राहतो. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. जोनक. माझ्यासाठी तुम्हाला एकल्याला येऊन दाखवताल म्हणजे मी ये तुम्ही जावा. म्हणजे त्यांना माहिती ना म्हणजे कसं माहिती नसलं नाही घेतो सल्ला चौऱ्या देव बोल आणि रस्ता नाही तो. व्हिडिओ मध्ये आईला हवे रोडला मिले रस्ता भात टाकला नाही. मी सांगितलं जर नाही माहिती असलं ना सल्ला. आता मी सल्लागार चांगले. तुला पंढरपूरला जावत असेल ना, हे बघ जे वारकरी आहे ते वारकरी जे पायी यात्रा करतात, जर एखादा चुकून बी कोणाला रस्ता माहिती नसेल तर सल्ला घेतल्याशिवाय पुढे पाऊल टाकू नका तुम्ही. तेव्हा तुम्हाला पंढरपूरची वारी तुम्हाला लागू येणार. असं विचार करून चला. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम अशीच मजा मस्ती चालू होती आमची, बघितलं असेल तुम्ही पण. तर 2 रस्ते आले की सल्ला घेतल्याशिवाय आपण पुढे जायचं नाही, नाहीतर परत आपल्याला दिवस यायला लागेल. बरोबर ना? म्हणून सल्लागार चांगले निवडा. तुम्ही बघा दुर्योधनचा सल्लागार कोण होता महाभारतात? शकुनी मामा. आणि अर्जुनाचा सल्लागार कोण होता? भगवान श्रीकृष्ण. विजय कोणाचा झाला? अर्जुनाचा. म्हणून तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये हजारो शकुनी मामा आणि दुर्योधन सल्लागार भेटतील, पण भगवान श्रीकृष्ण
असा एक सल्लागार निवडा जो शेवटपर्यंत आपली साथ देईल. बोला रामकृष्ण हरी. माथा देवा तुझ्या चरणाला आता ठेवितो मी माथा देवा तुझ्या चरणाला आलो शरण. आता पक्षी आणि जो स्वतः बनवलेला आहे स्वतःने. एक नंबर. गणेश भाई काय आहे? हे पक्षी का घर आहे. कुमार भाई 2 शब्द बोल. काय आहे ते? रामकृष्ण हरी. काय आहे ते? बघू शकता रामकृष्ण हरी माऊली पक्ष्यांचो कशी घरं बनवलेली आहे सुंदर अशी. बघू शकता किती पक्षी आहेत त्याच्यामध्ये. रामकृष्ण हरी. देवा हरी विठ्ठला आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला. रामकृष्ण हरी प्रफुल्ल भाई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. प्रफुल्ल भाऊ कसं वाटतं तुम्हाला दुसरी वारी? अनुभव काय? अनुभव काय नाही, जबरदस्त. चालत राहायचं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी बोलत राहायचं आणि चालत राहायचं. किती हे बा मालन मामा गणे का ज्यूस. रामकृष्ण हरी. जशी उसात असे साखर तसा देहात असे ईश्वर. देह देहाचे मंदिर देह देहाचे मंदिर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ज्वालामुखी निघालेले आहे. ज्वालामुखी. स्वप्नील ज्वालामुखी बघितली? नारोल चढेल कोण हाताकन थोडी हिरवूनची तुटकीन. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. हरी नाथ अनाथांचा विठेवरी उभा देव तूच वैष्णवांचा. हो तूच सकहारी नाथ अनाथांचा विठेवरी उभा देव तूच वैष्णवांचा. विश्व रूप तू 10 वाजता आपण पोहोचलेलो आहे. चाय पिवायला आहे मंडळी विठ्ठल रखुमाई मंदिरमध्ये. आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला. तर चला मित्रांनो आम्ही थोडीशी अंगल वगैरे केलेली आहे. आता जेवण आमचं बनते आहे. आता जेवण झालं की थोडासा रेस्ट करू आणि निघू सरळ पलटणला. 13 ते 14 किलोमीटरच आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. ओढ मनी होती आषाढी वारीची पायी पायी धरली वाट